मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू राशी भविष्य जून महिन्याचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 12 राशी ज्या आहे त्या 12 राशींना हा जून महिना कसा जाईल हे आपण समजून घेऊयात आणि 12 राशींचं महत्त्व आणि त्याचे उपाय आणि त्याचे एलिमेंट्स कोणतेही समजून घेऊ. 12 राशीमध्ये पहिली रास आहे मेष रास. मेष राशीला या जून महिन्यामध्ये रागावरती भरपूर नियंत्रण ठेवायचं आहे. संततीला चांगल्या संधी चालून येतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, व्यावसायिक स्थिती चांगली राहील, नोकरीमध्ये इच्छित कामात सफलता मिळेल, कौटुंबिक कार्याचे नियोजन होईल, सरकारी कामात सफलता मिळेल, कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल, जोडीदाराला शारीरिक कटकटी होऊ शकतात. गणपतीची दुर्गेची उपासना करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. यानंतर आहे वृषभ रास, दुसरी रास. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील, नोकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारी घ्यावी लागेल, संततीला भाग्योदयाच्या संधी येतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, सरकारी कामात सफलता मिळेल, रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी, कौटुंबिक सौख्य चांगले राहील, जोडीदाराला उष्णतेच्या विकारापासून त्रास होतील. तुम्ही शंकराची किंवा विष्णू भगवानची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरी रास आहे मिथुन रास. उद्योग व्यवसायामध्ये चांगली आवक राहील, नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील, संततीच्या बाबतीत काही अडचणी निर्माण होतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील, कौटुंबिक चिंता निर्माण होतील, प्रवासामधून कामे यशस्वी होतील, मित्रांचे सहकार्य मिळेल. ओम विष्णवे नमः जप रोज करणं तुमच्यासाठी 108 वेळेला अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतरनं चौथी रास आहे कर्क रास. व्यावसायिक आवक चांगली राहील, नोकरीमध्ये कामात ताण वाढता राहील, संततीच्या समस्येतून योग्य मार्ग निघतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, सरकारी कामात सफलता मिळेल, अविवाहितांचे विवाह जुळून येतील, कलाकारांना चांगल्या संधी येतील, प्रवासामधून कामे नियोजित होतील, मित्रांची साथ उत्तम राहील. ओम नमः शिवाय जप करणे, शिव उपासना करणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जून महिन्यामध्ये पाहूया सिंह राशीला आता कसे दिवस आहे. उद्योग व्यवसायामध्ये प्राप्ती चांगली राहील, नोकरीमध्ये बढतीचे प्रमाण, बदलीचे योग येतील, संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील, विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील, सरकारी कामात सफलता मिळेल, वैयक्तिक खर्चाचे प्रमाण वाढेल, कुसंगतीपासून दूर राहावे, काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील, प्रवासाचे योगसुद्धा येतील आणि वडिलांचा सल्ला हितकारक ठरेल. आपण सूर्य उपासना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर आहे 6वी रास कन्या रास. व्यावसायिक आवक चांगली राहील, नोकरीमध्ये नियोजित कामात बाधा येण्याची शक्यता थोडी जास्त आहे. यानंतर संततीच्या कामात अडचणी येतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, सरकारी कामात सफलता मिळेल, अंगीकृत कार्यात यश मिळेल, प्रवासामधून नियोजित कामात यश मिळेल, मित्रांचे सहकार्य चांगले राहील. आपण गणपतीची उपासना करणं आपल्यासाठी अतिशय लाभदायी आहे. यानंतर आहे तुळ रास. व्यवसायामध्ये आर्थिक चढउतार राहील, नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील, संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, सरकारी कामात अडचणी येतील, जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग उद्भवतील, युरिन किडनी या बाबतीतले विकार असतील तर काळजी घ्यावी. प्रवासामध्ये आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तुमच्यासाठी दत्तगुरूंची उपासना करणं खूप गरजेचं आहे. यानंतर आहे उद्योग वृश्चिक रास, 8वी रास. उद्योग व्यवसायामध्ये आवक चांगली राहील, नोकरीत फारसे बदल जाणवणार नाहीत, उष्णतेच्या विकारापासून काळजी घ्यावी, संततीला चांगल्या संधी येतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, धार्मिक कार्यात सहभाग घडेल, सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल, खेळाडू व कलाकारांना शुभ परिणाम मिळतील. दुर्गेची उपासना करणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. रास धनु आहे, ही 9वी रास आहे. व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण वाढते राहील, नोकरीत संमिश्र परिणाम मिळतील, संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल, विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल, सरकारी कामात सफलता मिळेल, तब्येतीच्या तक्रारी जाणवतील, कलाकारांना चांगल्या संधी येतील, कौटुंबिक समस्या सुटतील, प्रवासामधून संमिश्र यश मिळेल. तुम्हाला गुरुची उपासना करणं अतिशय लाभदायी ठरेल. यानंतर आहे 10वी रास मकर रास. संततीच्या बाबतीत पत्रव्यवहारातून लाभ होईल, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, कौटुंबिक वातावरण चांगले राहील, आर्थिक नियोजन बिघडेल, व्यावसायिक प्राप्तीत घट होईल, नोकरी सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल, सरकारी कामात प्रयत्नात यश मिळेल,
काहींना जागा खरेदीचे योग येतील. यानंतर आहे मकरसाठी आपण हनुमंताची उपासना करणं, हनुमान चालीसा वाचणं अतिशय बेस्ट आहे. कुंभ रास, व्यवसायामध्ये आर्थिक समस्या उद्भवतील, नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील, संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे, सरकारी कामात प्रयत्नात यश मिळेल, भावंडांच्या बाबतीत शुभ घटना घडतील, मित्रांमुळे फायदा हा मिळू शकतो. आपण शनी उपासना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर आहे शेवटची रास मीन रास. नोकरीमध्ये इच्छित स्थळी बदलीचे योग येतील, व्यावसायिक स्थिती चांगली राहील, संततीच्या बाबतीत आनंद देणाऱ्या घटना घडतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, विवाह जुळून येण्याचे योग येतील, कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल, सरकारी कामात प्रयत्नांनी यश मिळेल, जोडीदाराला वाहनापासून धोका राहील. आपण गुरुची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. गुरुचा जपसुद्धा तुम्ही करू शकता. तर हे होतं मित्रांनो जून महिन्याचं 12 राशींचं राशी भविष्य. वास्तू कुंडली मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर ऑफिसचा नंबर आहे 90 21 900 600. या नंबरवरती कॉल करून तुम्ही नाव नोंदणी करू शकता. सोमवार, गुरुवार आणि शनिवार कुंडलीचे वार आहेत. वास्तू तथास्तु ऑफिस पुण्यामध्ये आहे. कॉल करा 90 21 900 600. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.